नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला एक नवीन विषय, नवीन म्हणजे आपण चाललोत कुठं. आपली धर्मसंस्था, शिक्षण संस्था, या संस्था आहेत आपल्या, जी मानवाला मनुष्यत्व देण्याच्या संस्था ज्या आहेत त्या. तर आपल्याकडं आपल्या धर्माने सांगितले, धर्म म्हणजे काय. तर धर्माने जे सांगितले ते आपण करायला पाहिजे. बाकीच्या जर कुणाचं ऐकायचं की नाही ऐकायचं हा दुय्यम भाग आहे. पण आपला 4 पुरुषार्थ सांगितलेले धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर आज काल मी एक व्हिडिओ बघितला आहे, म्हणजे फेसबुकला आले. एक कुणीतरी एक क्लिप फिरती की तमाशाने लोक बिघडले नाहीत आणि कीर्तनाने लोक सुधारले नाहीत. मला थोडं आश्चर्य वाटलं, असं कसं होऊ शकतं. तर ते एका सप्त्याला गेलो मी. एक साध्या गोष्टी की जे धर्माचे ठेकेदार आहेत. कधी कधी वाटतं की काय गोंधळ, धर्म बाजूला राहिला ना अर्थाला प्राधान्य दिल्यामुळं तर आज सगळ्या ह्या गोष्टी व्हायला. तर एक साधी गोष्ट आहे बघा. हा फॅड आलाय बघा. हा फॅड काय लिहिले, राम राम जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम लिहिले नाही. तो हे कुठं करतो, असे बांधायला लागले. घाम आला पुसायला लागली, शेंबूड आला पुसायला लागली. म्हणजे हे रामाची ताकद, ज्या रामाच्या जीवावर मला शरीर दिलं, मन दिलं, बुद्धी दिली, सगळ्या गोष्टी दिल्यात भगवंतानी. हात दिले, पाय दिले, डोळे दिले, शक्ती दिली, युक्ती दिली, बुद्धी दिली, सगळं दिलं आम्हाला. त्या रामनामाचं आम्ही कसा अपमान करायलो. ऐकणाराचा धंदा झाला. पण जे ठेकेदार आहेत ना त्यांचे तरी लक्ष द्यायला पाहिजे आम्ही काय करलो. ज्याला वाटलं ते काय करायले ह्याचं पातं कोणी घ्यायचं. रामनामामध्ये राम म्हणता रामची वैजे, कृष्ण म्हणता कृष्णची वैजे. जर राम म्हणत असाल तर आम्ही राम बनू शकतो. तर रामाचा जर अपमान केल्यानंतर तर ते कुठं नेऊन घालीन आपल्याला, ह्याचं तरी भान पाहिजे ना. नाही का नरकाला नेऊन घालणार आपल्याला राम. हे ज्याला हे कळायला पाहिजे ना की आपण काय करायला होतं. बाकीच्या तर गोष्टी लयत हो, पण साधी गोष्टी तर माझे जेवढे दुकानात येत ना ते असे घालून आलेत. मी त्याला हात जोडून सांगतो, बाबा हे आपल्या रामाचा अपमान करू नका तुम्ही. हे एक तर सकाळी पूजेवर फक्त घ्या तिथं. आणि काही लुंग्या लावल्या त्याच्या, लुंग्या काही टोकऱ्याला बांधायला कशाचा उपयोग करायला ह्याचा काय मिळाला. काही ठिकाणी त्या ह्याच्यात पडलेले दिसले. म्हणजे तर आपण आपल्या रामाचा, आपल्या धर्माचा, आपण आपल्या आराध्य देवताचा हा अपमान वाटत नाही तुम्हाला. हे घाम पुसल्यानंतर अपमान वाटणार नाही का. कधी असा चिडी येते ह्याची. ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. पण कुणी सांगू ह्याला फक्त पैसा आजकाल ते कारण अर्थाला प्राधान्य दिलं तर कसा वितंडवाद सुरू झाला आहे. ही त्याच्या अंगावर शाई होते, तू म्हणतो तसला. हे कुठं चाललं आहे, आपण कुठं चाललो ह्याचं. कारण ह्याच्यामुळे हे व्हायला लागले. यांना फक्त आम्ही भोगापुरतं आम्ही जवळ केलं. आम्हाला ह्याच्यातले काही घेणं नाही. पण आम्हाला ह्याच्यातून अर्थनिर्मिती कशी होईल, आम्हाला आमची जी हवस आहे ती कशी होईल रामाच्या नावावर. आणि रामाने जर घेतलं तर नाही का कितीतरी लागले ठोसा मारायला, कुठं विकायला लागलेत. त्याच्या नादी लागलं ना त्याचं वाटोळं होणार आहे. हे लक्षात ठेवा. हे रामाची ताकद आहे, रामाचा अपमान आहे. हे साध्या गोष्टी ह्यासुद्धा भान असावं आपल्याला. हे कुठे बी नाही वापरायला पाहिजे. हे मी नाही बोलत, आपलं धर्मशास्त्र सांगते. आपल्या रामाची ताकद आहे ही, आपल्या रामाचे विचार आहेत, रामाचे हे आचरण आहे. ते आम्ही आचरण जर सोडलं तर काय होणार आपलं. हे पांडुरंग शास्त्री आठवले सुद्धा सांगितलं की या अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. म्हणून आम्ही त्याचे फॉलो करतो. कधी वाटतं हे काय चाललं. हे अर्थाला प्राधान्य दिल्यामुळे हे धर्म सुटला ना अर्थाला प्राधान्य दिल्यामुळे बाकीच्या तर गोष्टी बाजूलाच राहिल्या. पण हे अर्थाला प्राधान्य दिल्यामुळे हे सगळं असं नांगणात चालू झालं. हे काय हे साधी गोष्ट आहे ना. आम्ही रामाचा कुठं उपयोग करायला ह्याचा तरी काही आपल्याला पाहिजे ना. काय कुठं चाललो होतं आम्ही. मग म्हणून वाटतं की कीर्तन तर लोक सुधारणारच नाहीत. त्याच्या स्टेप येतात. पहिल्यांदा संपर्क, संबंध, प्रेम आणि विचार. चौथ्या स्टेजलाच विचार. आम्ही व्यासपीठ फक्त पैसा कमविण्यासाठी व्यासपीठ आहे का. व्यासाचे विचार काय आहेत आणि ते सुद्धा अभ्यासच नाही ना. जोग महाराज संसदेमधले लोक आणायला पाहिजेत.
आमचे जे ज्यांनी हाडाचे काडं केले त्यांनी उभा केले त्यांच्या नावावर आम्ही जागा लढतो. आणि हे अरे जागायचं तर जागा बाबा, पण ह्याचं तरी भान ठेवा ना. आमच्या रामाचं तुम्ही नका ना त्याचा बाजार मांडू. राम कुठं पाहिजे? हृदयात पाहिजे. त्याची प्रचार करायची गरज नाही तुम्हाला, ऑटोमॅटिक होत असतो. रामाला सगळेच मानतात, पण ह्याचं हे कोणी करायचं? ह्याचं हे बाजारीकरण कोणी थांबवायचं? साधी गोष्ट आहे ना, साधी. की आमच्या मुलाकडे आलं त्याला म्हणलं हे वापरू नको तू. त्याने ऐकलं, त्याला समजून सांगितलं, म्हणलं नाही पुण्य करता आलं तर पाप तरी कमी करू नको. त्यांनी काढून ठेवून दिला आणि त्याला म्हणलं हे घरी नेऊन व्यवस्थित ठेवून नाही त्याला हवन करून टाक म्हणलं. तर नदी सोडून दे म्हणलं. हवन कर म्हणलं. हे सगळ्यात मोठं अग्नीचं रूप आहे भगवंताचं, त्याला हवन कर. माझे तुला सांभाळणं होत नाही तर हवन करून टाका, पण असा अपमान करू नका. धन्यवाद.